आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आज परत मनोज जरांगे उपोषणाला बसत आहे. मागच्या काही महिन्यापासून अनेक वेळा ते उपोषणाला बसले. त्यांनी उपोषण मागे घेतलं. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या म्हणून राज्यभर जल्लोष देखील झाला. कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या या नवीन उपोषणाला? नाही, खरं म्हणजे आता प्रश्न हाच निर्माण होऊन राहिलेला आहे की 26 तारखेला त्यांनी मुंबईमध्ये फार मोठा जल्लोष केला आणि संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळालं हे जाहीर केलं, गुलाल उधळला आणि आता पुन्हा ते आजपासून उपोषणाला बसता आहेत. आणि प्रामुख्याने एक मागणी पुढे येते आहे की सरकारने लवकरात लवकर जो काही प्रस्तावित मसुदा राजपत्राचा जाहीर केलेला आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं. हे त्यांनाही माहीत आहे की 17 तारखेपर्यंत सरकारने आक्षेप बोलवलेला आहे आणि ही प्रक्रिया लीगल प्रोसेस आहे ती. आणि 17 तारखेपर्यंत जे काही आक्षेप पूर्ण महाराष्ट्रातनं नोंदवले जातील त्या आक्षेपांचं निराकरण करावं लागेल. आणि निराकरण झाल्यानंतर पुन्हा त्या मसुद्यामध्ये काय ॲड करायचं, काय डिलीट करायचं, हा संपूर्ण मसुदा तयार झाल्यावर तो मंत्रिमंडळामध्ये पारित होईल आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच मग राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये त्याचं कायद्यात रूपांतर करू शकेल, अशी ही प्रक्रिया आहे. आणि याला वेळ लागतो हे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. हे माहीत असतानासुद्धा पुन्हा वारंवार तेच करून लोक आजच करा आणि उद्याच करा, जी या गोष्टीला वेळ लागतो त्या गोष्टीला वेळ द्यावाच लागतो. आणि म्हणून या आजपासूनच्या उपोषणात मागे आणखी त्यांचा काय हेतू आहे हे आम्हाला तरी अजूनपर्यंत कळलेलं नाही. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे 17 तारखेला आक्षेप नोंदवण्याची तारीख आहे, म्हणजे साधारणतः आणखी 5-6 दिवस आहे. त्याची ती प्रक्रियाच पुन्हा साधारण 2 आठवडे चालेल सगळी. असं असताना त्याआधी उपोषणाला बसून त्यांना नेमकं काय साध्य करायचं असेल ते त्यांनाच माहीत. आम्ही त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही. जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो आहे. ती एकदा सरकारने एका विशिष्ट तारखेपर्यंत आक्षेप बोलवल्यानंतर त्याच्या आधी त्याच्यावरती ते निर्णय घेऊ शकत नाही, अन्यथा उद्या न्यायालयाची अडचण येईल. कुठेतरी अशा चक्रव्यूहामध्ये अडकले की आंदोलन करायचं, कुठे सोडायचं, कोणत्या टप्प्यामध्ये सरकारकडे मागण्या रेटायच्या, कोणकोणत्या मागण्या मान्य करून घ्यायच्या, या चक्रव्यूहामध्ये त्यांना नेमकं कळत नाही की नेमकं काय करायचं म्हणून. असं काही परिस्थिती दिसते तुम्हाला? नाही, हे बघा, आता तो त्यांना विचार करायचा आहे काय नाही, की जसं वारंवार काल पण ते बोलताना जो 57 लाखाचा आकडा त्यांनी एक पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ते सांगून राहिले की 57 लाख नोंदी सापडल्या, 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित झाले आणि त्याच्यामुळे एवढ्या लोकांना फायदा झाला. अरे बाबा, हे जे 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित झाले आहे हे 1967 ते 2023 या कालावधीत झालेले आहे. आंदोलनानंतर काय हा आकडा सांगावा ना. मी जाहीररित्या सांगतो की आंदोलन सुरू झाल्यानंतर 24 ऑक्टोंबर 2023 ते आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नवीन 1.5 लाख प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या 1.5 लाख प्रमाणपत्रापैकी 55,000 आमच्या 11 जिल्ह्यातलेच आहे, विदर्भातले. हे नियमितपणे जी प्रक्रिया त्यातून आलेले प्रमाणपत्र आहे. बाकीचेसुद्धा नियमितप्रमाणे आलेले आहे. मराठवाड्यामध्ये ज्या मराठवाड्यात हे आंदोलन सुरू आहे ते फक्त 20,000 नवीन प्रमाणपत्र दिलेले आहे. आणि मग हे 37 लाख आणि 57 लाखाचा आकडा सांगून जे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल होते आहे, हे खरं म्हणजे सरकारने थांबवायला पाहिजे आणि सत्य परिस्थिती लोकांपुढे आणायला पाहिजे की या आंदोलनामुळे काय आज सर्व ओबीसी समाज याच्याकरता भयभीत आहे आमचा ओबीसी समाज की एवढ्या मोठ्या संख्येने 57 लाख गुन्हेला 5 बरोबर 2 कोट 2.5 कोट लोक आमच्या नवीन ओबीसीमध्ये आले आणि त्याच्यामुळे आतापर्यंत आमच्या ओबीसीला जो हिस्सा मिळत होता तो भविष्यामध्ये मिळणार की नाही अशा प्रकारचा संभ्रम ओबीसीमध्ये निर्माण होता. हा संभ्रम सरकारने कुठेतरी थांबवावा. तुम्ही म्हणता की संभ्रम थांबवावा, पण कुठेतरी मनोज जरांगे यांचं जे सुरुवातीचं आंदोलन तुम्ही नेहमी समर्थन देखील केलं आहे मराठा आरक्षणाला, कुठेतरी भरकटताना दिसत आहे या उंबरठ्यावर? ते मी म्हणू शकत नाही. तो विचार त्यांना करायचा आहे की आंदोलन करताना विचार करायचा असतो की आपल्याला काय मिळवायचं आहे आणि आपण काय मिळवलं आणि ते संविधानाच्या चौकटीत बसेल आणि न्यायालयाच्या चौकटीत बसेल अशाच प्रकारे जर आग्रह धरून सरकारकडनं ती मागणी पूर्ण केली तर त्याचा नक्कीच समाजाला फायदा होत असतो. ते
बबनराव तायवाडे त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे परत मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे, त्यांच्या उपोषणाला त्यांचा विरोध नाही, मात्र कुठंतरी हे संपूर्ण आंदोलन कायदेशीर मार्गावर आणि संविधानिक पद्धतीने जर चाललं आणि त्या पद्धतीने त्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न झाला तरच जरांगे यांच्या हातामध्ये काहीतरी लागू शकते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.